अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही, मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य. तर हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय, शेलारांची जहरी टीका. पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत. आशिष शेलार यांच्याकडून मनसेच्या आंदोलनाची पहलगाम हल्ल्याशी तुलना. पहलगाममधील दहशतवादी गाडले गेले की स्वर्गात गेले याचं आधी उत्तर द्या, पेडणेकरांचा शेलारांवर पलटवार. तर दहशतवादी तुमचे कोणी होते का, पेडणेकरांचा खोचक सवाल. मी अर्ध्या दाढीवरून हात फिरवला आणि ते आडवे झाले, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर शिंदेंची दाढी नकली, शाह कधी कतरतील, संजय राऊतांचाही पलटवार. ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका. तर फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर लढण्याचे कार्यक्रम आता सुरू करावेत, राऊतांचा पलटवार. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नाशिकमधील सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी. तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात. राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये मुसळधार पाऊस, तर अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत. भागवतगडमध्ये मुसळधार पावसात तलावाचा बांध फुटल्यानं सखल भागातील घरांमध्ये पाणी. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस, तर धारहाली आणि साक्तोहो या भागात नद्यांचं रौद्ररूप समोर. अमेरिकेतील टेक्सासमध्ये सुद्धा पुरामुळे कहर, आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू. तर ग्वाडालुपे या नदीच्या पाणी पातळीत वाढ, अवघ्या 45 मिनिटात तब्बल 26 फुटांनी नदीची पाणी पातळी वाढली. आषाढी वारीनिमित्त अवघी पंढरी दुमदुमली, पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. विठ्ठल मंदिरालाही आकर्षक सजावट, तर चंद्रभागेतील वैष्णवांची मांदी आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 2 आरोपींना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश.